मित्रांनो नमस्कार. मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो सद्यस्थिती आपण बघितली तर सर्वात जास्त पैसा कशावर खर्च होतो आहे. आपले जे आजार आहे त्या संदर्भाने आपला त्यावर खूप खर्च होतो आहे आणि दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढतच आहे. मित्रांनो आरोग्य चांगले लाभावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते आणि याच दृष्टिकोनातून पैसा जास्तीत जास्त आपल्याकडे असावा तो कशासाठी. एकतर आपण पैशाचे संचयन करतो ते मुलांच्या शिक्षणासाठी आणि दुसरे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी होय. सर्वात महत्त्वाची प्रायोरिटी आपण आपल्या शरीराला देतो. शरीर चांगले असले तर सर्वच काही चांगले होते असे आपल्याला वाटते आणि तसे आहे सुद्धा. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण पैशाची तरतूद आपल्या आरोग्यासाठी करून ठेवतो. म्हणजेच आपण असा विचार करतो की भविष्यामध्ये आपल्याला आजार येईल तर आपल्याकडे पैसा हवा आणि असे संचयन आपण पैशाची याच विचाराने करत असतो. मित्रांनो आत्तापासून आपण विचार करतो आहे आपण आजारी पडलो तर पैशाचे संचयन आपल्याकडे असावे, पैसा संचयी असावा, पैसा आपल्याकडे असावा असा आपण विचार करत असतो. म्हणजेच पैसा कोणत्या हिशोबाने कोणत्या विचाराने कमवला जातो तर आजार येईल तर पैसा हवा. मित्रांनो जोही विचार आपण करत असतो त्याच पद्धतीने घडत जात असते. जो काही पैसा आजार आपल्याला येईल तर आपण खर्च करू या विचाराने आपण कमावलेला आहे तो त्याच कामात लागेल. मित्रांनो हे सत्य आहे. ज्या विचाराने पैसा कमवला जातो त्याच कामात तो लागतो. म्हणून सद्यस्थितीमध्ये आजाराचे प्रमाण का वाढत आहे तर आपण असे समजतो की आपले आरोग्य उत्तम करण्यासाठी आपल्याकडे पैसा हवा आणि त्या पद्धतीने आपण कामाला सुद्धा लागत असतो आणि तसेच आपल्यासोबत घडून येत असते. मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.